हा बघा सगळे फॉर्म्युले बघितले, जसं की आपण काय काय बघितलं, एच जोड काय uy² बाय 2g, टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट जसं माहिती आहे आपल्याला काय uy/g, टाइम ऑफ फ्लाइट 2uy बाय g r ux इंटू, ठीक आहे, थीटा इज इक्वल टू काय tan इनवर्स ऑफ uy बाय ux, अजून v, ठीक आहे. चल फाइंड ऑल म्हणजे काय काय फाइंड आउट करायचंय, एच फाइंड आउट करून द्यायचंय, सेकंड TA काढून द्यायचंय, तिसरं सिक्वेन्स बदलून जाईल ना, TD काढायचंय, चौथं कॅपिटल T काढायचंय, पाचवं R काढायचंय, सहावं थीटा काढायचंय, सातवं UX काढायचंय, आठवं UY काढायचं, ठीक आहे. या सगळ्याच गोष्टी काढायच्या. आता क्वेश्चन मध्ये काही प्रत्येक क्वेश्चन मध्ये बसणार नाही, आपल्या या सगळ्या गोष्टी प्रत्येक क्वेश्चन मधून काढायच्या, ठीक आहे. पहिला क्वेश्चन बघा, पहिला क्वेश्चन असा केला, जर मी याला प्रोजेक्ट केलं, याला मी प्रोजेक्ट केलं, कितीने प्रोजेक्ट केला, 5 ने प्रोजेक्ट केला, कितीने प्रोजेक्ट केलं, 5 ने प्रोजेक्ट केलं, आणि यांच्या मधला अँगल आहे थीटाची व्हॅल्यू किती, जर सपोज म्हटलं मी 37 डिग्री, बस एवढंच दिलेलं आहे आणि काहीच दिलं नाही, आणि या सगळ्या गोष्टी काढून द्यायच्या, ठीक आहे. आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हा जर असं दिला, काय दिलं, 5 ने काय केलं, फेकलाय 37 डिग्रीने, म्हणजे ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हा असा पॅराबोलिक पाथ कव्हर करून घेणार आहे. मग तुम्ही छोटेसे एक डायग्राम काढून घेतले, हे काय म्हटलं तुम्ही, याला 5 आणि किती 37, 37च्या समोरची बाजू काय असेल, छोटी म्हणजे काय, याला तिला 3 आला आणि इथे किती आलं, 4 आलं, कळालं का. 3 आणि 4, 3 आणि 4 का बरं आले माहिती ना, प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. चला पहिलं काय काढलं आपण, UX किती आहे, 4 आहे, UX किती आहे, 4 आहे, UY किती आहे, 3 आहे, UY किती आहे, 3, ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे, UX आणि UY काढलं. नेक्स्ट tan थीटा काढता येईल, थीटा इज काय tan इनवर्स ऑफ UY बाय UX म्हटलं ना, तर tan इनवर्स ऑफ काय लिहिणार, 3/4, बरोबर की नाही, tan इनवर्स ऑफ 3/4. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे 37 येत आहे, तर आलेलं होतं, मी असंच ठेवलं, ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा मी म्हटलं काय, हाईट काढायचं म्हणजे काय, uy² बाय 2g, u किती आहे, uy किती आहे, 3 आहे, 3 गुणिले 3 डिवाइड बाय काय 2 इंटू g, ची व्हॅल्यू किती आहे 10, म्हणजे किती झालं 9/2 कॅल्क्युलेशन मध्ये 9/2 म्हणजे 4.5 ला 10 ने डिवाइड केलं तर किती झालं 0.45 मीटर, एका भेटलं मला हाईट, ठीक आहे. नेक्स्ट दुसरा विचार काय, टाइम ऑफ असेंट तेवढंच टाइम ऑफ डिसेंट, बरोबर, टाइम ऑफ असेंट तेवढंच काय टाइम ऑफ डिसेंट, काय असतं uy बाय g, uy किती आहे 3 आहे आणि g किती आहे 10 आहे, म्हणजे टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट किती बनेल 0.3 सेकंद बनला, 0.3 सेकंद आपल्याला मिळाला. नंतर काय काढायचं आपल्याला, टाइम ऑफ फ्लाइट कॅपिटल टी काय असतो 2 टाइम्स ऑफ uy बाय g किंवा TA प्लस TD, म्हणजेच किती रे 0.6, 0.3 प्लस 0.3 काय होणार आहे 0.6, हे काय म्हटलं मला कॅपिटल T, काय डाऊट आहे कॅपिटल T. नंतर काय राहिलं लास्टला R इज काय UX इंटू T, UX किती आहे 4 आहे आणि टाइम माहित झाला आपल्याला किती 0.6 आहे, म्हणजे किती 7 चौक 24 म्हणजे किती 2.4 मीटर, काय डाऊट आहे. लास्ट राहिलं, लास्ट काय राहिलं तुमचं आता V काढायचं, U काय करायचं आपल्याला, U इज काय UX ऑफ I कॅप प्लस UI ऑफ J कॅप काढून द्यायचं ना. UX किती आलेला आहे 4, 4 I कॅप प्लस 3 J, हे इक्वेशन आपलं बनलं. काय डाऊट आहे समजलं, एकच एवढं दिलं तर त्याच्यावरून आपण काय विचार केला कळालं. नेक्स्ट सपोज असं दिलं, हा कट करून टाक, 53 डिग्री सपोज, इथे किती 53 डिग्री आणि इथं म्हटलं मी 10, इथे किती 10 आहे, क्लिअर आहे, इथं 10 आहे.
मग मी काय म्हटलं, याला मी छोटा तुकडा करून घेतला, छोटा अँगल काढला, काय इथं 53 आहे का? यस 53. इथे किती 10 आहे, 53 च्या समोर आहे 10, 8-10 ट्रायंगल आहे, म्हणजे किती होणार 53 च्या समोर किती होईल 8 आणि किती होऊन जाईल 6. हे प्रॅक्टिस केलेलं आहे, नसेल तर ट्रिग्नोमेट्री मध्ये लावून बघा ते. हा पहिलं किती होऊन जाईल, ux किती आहे 7, uy किती आहे 8. नंतर काय काढायचं आपलं, थिटा इज काय tan इनवर्स ऑफ काय uy बाय ux, tan इनवर्स ऑफ uy किती आहे 8 आणि किती आहे 6. मग तुम्ही याला असं लिहू शकता ना, tan इनवर्स ऑफ काय 4/3 पण होऊन जाईल. नेक्स्ट फटकन बोला काय काढायचं, याची जोड काय uy स्क्वेअर बाय 2g, uy किती आहे 8, 8 इंटू 8 डिवाइड बाय काय 2 इंटू 10, 8 8 64, 64 ला 2 ने डिवाइड 32, 32 ला 3.2 म्हणजे किती त्याला 3.2 मीटर, 3.2 मीटर. कॅल्क्युलेशन करा ना मेंटली, 3.2 मीटर. नंतर काय काढायचं आपल्याला, येत झाल्यानंतर काय टाइम ऑफ असेंड आणि टाइम ऑफ डिसेंट, टाइम ऑफ असेंड आणि टाइम ऑफ डिसेंट तर सेमच राहतात. किती असतात ते uy बाय g, uy किती आहे 8 आहे आणि डिवाइड बाय काय 10 आहे म्हणजे किती आलं 0.8 बरोबर की नाही. टी ऑफ ए आणि टी ऑफ डी किती आलं 0.8 सेकंद. नंतर काय म्हटलं मी, कॅपिटल टी काय असतो टी ए प्लस टी डी किंवा 2 टाइम्स ऑफ uy बाय g. फॉर्म्युले बोलत चला तर लर्न होते. म्हणजे किती झालं 0.8 प्लस 0.8 कधी 1.6 सेकंद. टाइम ऑफ लाईट किती झाला 1.6 सेकंद. लास्ट काय राहिला मग आता तुमचा आर राहिला. आर इज काय ux इंटू टी, ux किती आहे 6, मग 6 इंटू किती 1.6 किती होणार 6 36, 7 3 9.6 मीटर. नंतर लास्ट काय राहिला तुमचं मग यू इज काय ux ऑफ आय कॅप प्लस uy ऑफ जे कॅप. ux किती आहे 6 आहे 6 ऑफ आय कॅप प्लस 8 ऑफ जे कॅप. काय डाऊट आहे समजतंय. अजून एक लास्ट आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला होमवर्क लागेल. ठीक आहे. तिसरं समजलं का म्हणे, एवढं देतात ते आपल्याला. काय देतात अँगल ऑफ प्रोजेक्शन वगैरे देतात आणि काय देतात इनिशियल वेलोसिटी म्हणजे वेलोसिटी ऑफ प्रोजेक्शन देतात आणि बाकी सगळं आपल्याला काढते. तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय एकतर ux विचारतील uy विचारतील किंवा थीटा विचारतील h विचारतील. आपण तर सगळंच काढत चाललोय एकाच क्वेश्चन. ठीक आहे. मी जर असं म्हटलं असतं 30 डिग्री जर मी इथं म्हटलं असतं 40 काय म्हटलं असतं 40 आपल्याला काय फरक पडला नाही. आता काय होईल फक्त हा 40 आहे हा 30 आहे 100% इकडे किती बनेल 20 आणि इथं किती 60 म्हणजे काय 20√3 बनेल. बरोबर 20√3. हे सगळं प्रॅक्टिस मध्ये झालेलं आहे आपलं. ठीक आहे. मग आता बाकीचं काय राहिलेलं नाही. क्वेश्चन पटापट सॉल्व्ह करायचं. पहिलं काय ux काय तुमचा किती पटकन 20√3. सेकंड uy 20. तिसरा थीटा इज काय tan इनवर्स ऑफ uy बाय ux. tan इनवर्स ऑफ uy किती आहे 20 बाय √3 20 गेट कॅन्सल. tan इनवर्स ऑफ 1 बाय √3 1 बाय 30 डिग्री ऑलरेडी दिले 30 डिग्री. फक्त आपण काढतोय सगळ्या कन्सेप्ट आपल्याला राव म्हणून आपण काढतोय बाकी काही नाही. ऑलरेडी दिलेलं होतं 30. नंतर काय याच्याकडे काय uy स्क्वेअर बाय 2g. uy किती आहे 20 इंटू 20 डिवाइड बाय काय 2 इंटू 10 गेट कॅन्सल म्हणजे किती झालं 20 मीटर. h किती झालं तुमचा 20 मीटर. नंतर काय विचारलं टाइम ऑफ असेंड आणि टाइम ऑफ डिसेंट. टाइम ऑफ असेंड काय असतो uy बाय g. uy किती आहे 20 g किती आहे 10 म्हणजे किती झालं 2 सेकंद झालं. मग लास्ट काय सेकंड काय कॅपिटल टी काय टी ए प्लस टी डी म्हणजे किती 4 सेकंद. नंतर काय आर जोड काय असतं ux इंटू टी. ux किती आहे 20√3 आहे 20√3 आहे इंटू कॅपिटल टी किती आहे 4 म्हणजे किती झाले 80√3. 80 पुढचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. लास्ट काय राहिलं मग तुमचं आता 9 कसं झालं आता 1 2 3 4 5 गायब केला 6
7 आणि 8. हा मग आता काय काढायचं आपल्याला यू यू इज काय असतं यू एक्स ऑफ आय कॅप प्लस यू आय ऑफ जे कॅप. यू एक्स किती झालेला आहे हा 20√3 आय कॅप प्लस 20 जे कॅप. काय अवघड समजलंय. मग आता तुम्हाला एक होमवर्कला दिलं तर होऊन जाईल. होईल का यू एक्स लिहून देऊ. किती होणार आहे 60 आहे. 60 म्हटल्यानंतर काय माहिती नाही डायग्राम कशी काढणार आपण. 60 आहे किती होईल इथं देऊन 30 आणि इथं किती होऊन जाईल 30√3. बाकीचं सिंपल कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. कळालं का ठीक आहे.